नमस्कार. आपण नाशिकमध्ये आहोत. नाशिकमध्ये दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे सर यांच्याशी चर्चा करणार आहोत. नुकत्याच महायुती सरकारने अनेक योजना राबवल्या, परंतु जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा गणवेश देण्यात आला नाही. दरवर्षी या गणवेशाची वाटप 15 ऑगस्टच्या अगोदरच होत असते, परंतु अद्यापपर्यंत वाटप करण्यात आली नाही. या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आहेत भगरे सर. सर, ही परिस्थिती प्रश्न अतिशय गंभीर आहे. या संदर्भात तुम्ही काय सांगाल? 15 जूनला सर्व शाळा सुरू झाल्या आणि आजपर्यंत बऱ्याच शाळांमध्ये गणवेश पोहोचलेला नाहीये. याला कारण म्हणजे शासनाची धोरणं आहेत. शासन तर तुम्ही अलीकडे बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा करतंय, परंतु शेवटी तिजोरीमध्ये किती पैसा आहे याचा विचार न करता फक्त निवडणुकीच्या तोंडावरती घोषणाबाजी करून ज्या गोष्टींना खऱ्या अर्थानं प्राधान्य द्यायला पाहिजे त्या गोष्टीकडे प्राधान्य देत नाही. शिक्षणासारखा अतिशय संवेदनशील विषयाकडे विद्यार्थ्यांना गणवेश नाही किंवा बाकीच्याही गोष्टी शासन करत नाही आणि नक्कीच त्याचा परिणाम हा शैक्षणिक दृष्ट्या मुलांवरती होतोय. तर माझी विनंती आहे की शासनाने यामध्ये लक्ष घालून ताबडतोब शालेय विद्यार्थ्यांना लागणारे गणवेश असतील, वह्या असतील किंवा पुस्तकं असतील, मोफत पाठ्यपुस्तकं, या सगळ्या गोष्टी वेळेवरती गेल्या पाहिजे. आणि आज जर आपण बघितलं ग्रामीण भागामध्ये की जे विद्यार्थी आता पेसा भरती आंदोलन चाललंय आणि ती खरी परिस्थिती आहे की ग्रामीण भागात गेल्यानंतर ज्या ठिकाणी 4 वर्ग आहे त्या ठिकाणी कुठेतरी एक शिक्षक काम करताना दिसतोय, किंवा 8 वर्ग असेल तर तिथं तीन किंवा 4 शिक्षक त्या ठिकाणी काम करताय. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान, विशेषतः आदिवासी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होतंय. म्हणून पेसा भरती झाली पाहिजे. जे उपोषण चालू आहे सरकारने ताबडतोब यात लक्ष घालून शिक्षक भरती केली पाहिजे किंवा विद्यार्थ्यांना गणवेश दिले पाहिजे, किंवा ज्या सुविधा आहे भौतिक सुविधा असतील त्या भौतिक सुविधा प्राधान्याने पुरवल्या पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होऊ शकतो असं मला वाटतंय. परंतु संसदेमध्ये आज मला काम करण्याची संधी मिळाली. मी तिथं बघितलं की 6% बजेट त्या ठिकाणी खर्च व्हायला पाहिजे, परंतु आज 2.5% म्हणजे शासन किती उदासीन शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत आहे याचं उदाहरण त्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळेल. आपण नवराष्ट्राला बातमी प्रसिद्ध झाली बघितली. जांभळ येथे कळवण तालुक्यात अक्षरशः विद्यार्थ्यांना बसण्यासाठी शाळा नाही आहे. तर या संदर्भात काय सांगाल? लोकप्रतिनिधी म्हणून म्हणजे पाठीमागे मला त्या गावी जाता नाही आलं, कारण ते पाडं आहेत आणि सातत्याने ते गाव हे जांभळ असेल किंवा माल असेल ही गावं विकासापासून वंचित आहे. शाळेची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. तर मी लवकरच त्या ठिकाणी भेट देऊन ती परिस्थिती बघून आपल्याला कशा भौतिक सुविधा शिक्षणाच्या बाबतीत असतील किंवा इतरही गावाच्या विकासाच्या दृष्टीने काय करता येतील हा करण्याचा माझा नक्कीच मानस आहे. आणि सुरुवात ही शाळेपासून करावी असं मला त्या ठिकाणी वाटतंय. नक्कीच मी लवकरच भेट देऊन काय अडचण आहे ती समजून घेणार आहे. अनेक ठिकाणी डिजिटल झालंय, परंतु अनेक ठिकाणी नेटवर्कची परिस्थिती आजही ग्रामीण भागात सुरगाणा पेठ, कळवण, दिंडोरी असेल अशा ठिकाणी आहे. तर या संदर्भात काय प्रश्न मार्गी लावाल तुम्ही? 21व्या शतकाकडे आपण वाटचाल करतोय, देशाला महासत्ता बनवण्याची स्वप्न बघतोय, परंतु खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात काय चांगल्या भागामध्ये सुद्धा शहर म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाहिजे त्या पद्धतीने रेंज मिळत नाहीये. याला कारण शासनाने ज्या खऱ्या अर्थाने ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पुरवण्याचा म्हणजे आज नेटच्या माध्यमातून, ऑनलाईनच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना किंवा सगळ्यांना उपलब्ध होऊ शकतात, परंतु त्याच गोष्टी जर उपलब्ध होत नसेल तर विद्यार्थी म्हणजे आधुनिक युगामध्ये तो वागू शकत नाही किंवा तो ज्याला त्या आधुनिक स्वरूपाच्या ज्या गोष्टी आहेत त्याला मिळू शकत नाही. आणि म्हणून या सुविधा वाढवण्याकडे भर दिला पाहिजे आणि त्या मिळवण्याच्या दृष्टीने किंवा त्या वाढवण्याच्या दृष्टीने मला जे प्रयत्न करता येतील ते करण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन. अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक.